चला ऑफिशियल अंपायर विनंती असेल मॅचला स्टार्ट करायचं आहे. मयुरेश गोलंदाजी मारवरती सज्ज होताना म्हणजे पहिलं षटक हाताळण्यासाठी एक आयकॉन प्लेअर आपण पाहतोय. तो दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्राईक एंडवरती सुद्धा आणि स्ट्राईक एंडवरती कर्णधार. ऑफिशियल अंपायर मॅचला सुरुवात. लेफ्ट हँडर बॅटर आपण स्ट्राईक एंडवरती पाहतोय. मयुरेश गोलंदाजी मारवरती सज्ज होताना पहिला चेंडू आपण पाहू शकता. डॉट चेंडूची सांगता होताना पुन्हा एकदा वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू ट्रॅव्हल होताना दिसतोय. दोन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. एक धावा धावफलकावरती मयुरेशच्या अगेन्स्ट आता एक आकाश. तर खऱ्या अर्थाने आयकॉनची लढत असणार आहे. वेगाने चेंडू हाताळला होता. धावचीची संधी डायरेक्ट हिट झाले. बॅट स्लाइड ड्राय झाले. बॅट राहिले हवेमध्ये. धावचीच्या रूपात पहिला आदरा. सार्थ पाटील नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पुन्हा एकदा वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न. का चेंडू आपण पाहू शकतो टप्पा पडल्यानंतर किती वेगाने जातोय. तर मयुरेशची ख्याती सुद्धा आहे की वेगाने जलद गतीने चेंडू हाताळण्यासाठी चांगला जातोय. आपण तो टप्पा आपण पाहू शकता कशा प्रकारे ॲक्युरेट टप्पा पडल्यानंतर चेंडूला खेळणं थोडंसं कठीण होते. पुन्हा एकदा ऑफ साईडला चेंडू हातामध्ये. धावचीची संधी. या स्टँडवरती चेंडू लावताना झालाय थोडासा उशीर. सिंगल कंप्लीट होताना 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 3 धावा धावफलकावरती. वेगाने चेंडू खोलवर टप्प्याचा चेंडू होता. त्या ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डिक्लेअर झोन मध्ये पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा आहे 4. घेऊया ब्रेक. ऐकूया एक संगीत. गोलंदाजी मारवरती ध्रुव. ऑफ साईडला खेळण्याचा अंपायरचा 9चा इशारा. बघा इथून जर काय एक्स्ट्राचं कॅल्क्युलेटर पहिल्या मॅचमध्ये सुद्धा जास्त होतं. ऑफ साईडला चांगला फटका आपण पाहू शकता. डिक्लेअर झोनमध्ये चेंडूला पाठवलं. एक पूर्णांक 1 चेंडूचा खेळ. पुन्हा एकदा ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. बघा प्रेक्षक वर्गाने विनंती असेल रेड पडदा आहे त्याला थोडंसं त्याच्यापासून लांब बसायचं आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. उसळी घेणारा चेंडू सरळ मर्यादित रेषेच्या बाहेर. अजून एक विकेटचं पतन. तीन चेंडूचा आतापर्यंत खेळ झालाय. स्वतः संघमालक मैदानाच्या आतमध्ये येताना आता स्वतःच्या खांद्यावरती जबाबदारी राहुलजी कवळी साहेब. पहिला चेंडू टॅपच्या सारखा चेंडू हातामध्ये. फेकी यष्टांवरती नाही आहे चेंडू. यष्टांवरती लावताना थोडासा उशीर झालाय. इथून जर का डायरेक्ट हिट असतं तर थोडंसं दबावामध्ये असतं पण सिंगल कंप्लीट. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 8. पुन्हा एकदा टॅपच्या सारखा चेंडू हातामध्ये. मयुरेशचा चेंडू फेकी यष्टांवरती डायरेक्ट हिट लागतोय. डायरेक्ट हिट डोक्याची घंटा असते.
5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा आपण पाहतोय 8 धावा आणि जर का 3 विकेट सर्वात जास्त चिंतेची बाब. अजूनपर्यंत 2 षटक नाही कंप्लीट झाले आणि तिकडे 3 विकेट आले. मग ते सुद्धा विचार करायला लागते की तुम्ही धावफलक कशा प्रकारे स्टार्ट केलंय आणि त्या धावफलकाला किती स्टार्ट दिलाय. 8 धावा धावफलकावरती. ऑफ साईडला चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवण्यात आलं. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 9. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. येणारा प्रत्येक डॉट दबाव वाढवणारा असणाऱ्या डाव्या यष्टीच्या बाहेरचे चेंडू बराच बाहेर. पंच आमच्या दिशेने होत आहेत. वाईटचा इशारा. 10 धावा. कट करण्याचा प्रयत्न होता. टप्पा पडल्यानंतर बघू शकता चेंडू कशा प्रकारे सरळ यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जातोय. स्ट्रेटला खेळण्याचा प्रयत्न. पहिला चौकार पहिल्या इनिंगचा स्वान स्पोर्ट्स चौकार. चीर के निकल चुका मौका मिले तो करूं मैं ये दोबारा जुनून के आग में उबलती मेरी कोशिशों को चाहिए ना कोई और सहारा. थँक्यू. 3 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 14. आता चेंडू सरळ बाहेर जात होता. नोचा इशारा आहे सर. येस नो +3. नो +3. नो +3 धावा. नो +3 आहेत सर. येस नो +3. टोटल 4 रन असतील. 3 चेंडूंचा खेळ झाला. 18 धावा धावफलकावरती. का या गोष्टी चर्चा केली जाते. आलेला चौकार आलेला नोनी जे मोमेंटम होतं ना ते मोमेंटम पूर्णपणे बॅटिंग साईडला शिफ्ट झाले. म्हणजे रॉयल्सला ज्या मोमेंटमची गरज होती ते मोमेंटम आता रॉयल्सच्या बाजूने खेचण्याचा प्रयत्न. ही कर्णधाराची कमाल. स्ट्राईकवरती आपण पाहू शकता. सॉरी संघ मालक आहेत. टॅपच्या सहाय्याने चेंडूला डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. 2चा इशारा येतोय. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा 21 धावा धावफलकावरती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. चेंडू हातामध्ये डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न. सिंगलनी संतुष्ट. तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 22 धावा. बघा पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 5, नंतर तिसरं षटक. या षटकामध्ये थोडंसं महागडं षटक. 15 धावा आल्यात. 13 धावा आल्यात आपण पाहू शकता. त्यानंतर धावफलकार धावा आता धावफलक जलद गतीने पुढे जाताना 22. टॅपच्या सहाय्याने घेण्याचा प्रयत्न. यष्टी रक्षकाच्या हातामध्ये चेंडू येत आहेत. येस नो +1 येत आहे. बघा याच नोची चर्चा केली जाते. इथून जर का अतिरिक्त म्हणजे अवांतर जेव्हा जास्त आल्या नो +1 2 धावा आहेत सर. नो +1 2 धावा धावफलकामध्ये ऍड होताना. हलक्या त्याने ऑल साईडला फक्त चेंडूला दिशा देण्याचं कार्य केलं गेलं. 2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा आपण पाहतोय 25 धावा 25. 2 षटकापर्यंत धावफलक जे संत गतीने होते मिळालेली जलद गती कायम ठेवण्याचं कार्य स्वतः संघ मालक. साईडला चेंडू हातामध्ये मयुरेशच्या फेकी होईपर्यंत मात्र सिंगल कंप्लीट. तीन चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय 26 धावा धावफलकावरती.
मयुरेशच्या हातामध्ये चेंडू, पुन्हा एकदा यष्टांवरती डायरेक्ट हिट मारण्याचा प्रयत्न, सिंगलनी संतुष्ट. बघा प्रेक्षकांना विनंती आहे, ज्या रोडवरती बाईक आहेत त्या प्लीज आपल्या साईडला काढायच्या आहेत. ट्रॅफिकचा इश्यू झाला नाही पाहिजे. आपण मॅचचा आनंद घेण्यासाठी आलेलो आहेत. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 27 धावा धावपळकारती. लेफ्ट केले गेले चेंडूला, डाव्या यष्टीच्या बाहेर जाणारे चेंडू पंचामच्या दिशेने वळत आहेत. वाईटचा इशारा. 28 धावा धावपळकारती. डिक्लेअर झोन मध्ये चेंडू जातोय. 29 धावा धावपळकारती. 5 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. पहिल्या इनिंगचा शेवटचा चेंडू मार्गस्थ. 29 रन ऑन स्कोर कार्ड. 29 धावा धावपळकारती. फुलटॉस चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न, चेंडू जातोय वन बाउन्स, सीमारेषा पार. स्वान स्पोर्ट्स चौकार. जिद है मेरी दर्द चीर के निकल चुका, मौका मिले तो करूं मैं ये दोबारा. जुनून की आग में उबलती मेरी कोशिशों को चाहिए ना कोई और सहारा. व्यासपीठावरती आपण मान्यवरांचा यथोचित्त सत्कार, एक सन्मान या स्पर्धेसाठी ज्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आले होते, सन्माननीय रवींद्र पाटील साहेब यांचा आपण इकडे यथोचित्त सन्मान करणार आहोत. सन्माननीय जयेश वर्तक साहेब, आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते या स्पर्धेची गोड आठवण म्हणून आपण पाहू शकता सन्मान, एक सत्कार करण्यात येतोय. सर आपणास विनंती असेल पुढे यायचं आहे. आकाशी वाडवळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून हा सत्कार केला जातोय. सन्माननीय त्यानंतर अभिजित सांगे साहेब यांचा सुद्धा आपण यथोचित्त सन्मान करणार आहोत. साहेब विनंती असेल पुढे यायचं आहे. सन्माननीय किशोरजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते हा सत्कार आपण करणार आहोत. यथोचित्त सन्मान केला जातोय. आकाशी वाडवळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने मान्यवरांचे आभार मानले जात आहेत. तदनंतर सन्माननीय राजेंद्र पाटील साहेब यांचा सुद्धा आपण इकडे यथोचित्त सन्मान करणार आहोत. सर विनंती असेल पुढे यायचं आहे. सन्माननीय जगदीशजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते तो सन्मान करणार आहोत. राजेंद्रजी पाटील साहेब यांचा आपण इकडे यथोचित्त सन्मान करणार आहोत, ज्यांनी या मनोगतामध्ये सांगितलं होते की खेळाला किती महत्त्व आहे. तरुण पिढी जी आपली जनरेशन फोनच्या दिशेने जाते, त्याला खेळाच्या दिशेने, मातीचा खेळाचं कशाप्रकारे वेळ लावण्याचं कार्य आकाशी वाडवळ प्रीमियर लीगच्या माध्यमातून केलं जाते. मॅचला सुरुवात फुलटॉस चेंडूला आपण पाहू शकता टॅपच्या सहाऱ्याने डिक्लेअर झोनमध्ये पाठवलं. सन्माननीय आशिषजी म्हात्रे साहेब यांचा इकडे यथोचित्त सन्मान करेल. सर विनंती असेल पुढे यायचं आहे. सन्माननीय भरतजी वर्तक साहेब यांच्या शुभ हस्ते हा गोड सन्मान आपण इकडे करणार आहोत. स्पर्धेची आठवण म्हणून त्यांचा आपण यथोचित्त सन्मान करणार आहोत. आशिषजी म्हात्रे साहेब,
शेवटच्या चेंडू ऑन साईडला हलक्या हाताने चेंडू हातामध्ये फेकी वेगाने करण्याचा प्रयत्न पंचांकडे अपील केली जाते. धावचीच्या रूपात गडी बाद. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकर धावा आपण पाहतोय 3 धावा, 2 गडी बाद. फुलटॉस चेंडू होता ऑन साईडला त्या चेंडूला पाठवलं. फुलटॉस चेंडूवरती जर का आता 34चा पाठला करायचा त्या फुलटॉस वरती फुल टोन वसूल करणं सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. ऑफ साईडला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न चेंडू हातामध्ये नाही येत आहे. चांगलं बॅकअप होतं तिकडे, सुरेख बॅकअप आपण पाहू शकता. चेंडूला कशा प्रकारे आतमध्ये ढकललं गेलं का मयुरेश जिथपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तिथपर्यंत क्षमता आहे, कारण की मयुरेशकडे आयकॉन प्लेअर म्हणून पाहण्याचा प्रयत्न टेनिस स्टार संघ करतोय आणि मैदानाच्या आतमध्ये मयुरेशला तो खेळ करणं सुद्धा जास्त इम्पॉर्टंट असणार आहे. आता बघूया कशा प्रकारे मयुरेश खेळ करतील आपल्या संघासाठी. 34चा पाठला करायचा आहे. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न का तुम्ही आयुष्यामध्ये वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न करतायत. 9+1 वेगाला कधीच मर्यादा म्हणजे वेगाला जास्त महत्त्व नसतं. त्या वेगाने आयुष्यामध्ये कोणत्या दिशेला जात आहे ना त्या दिशेला जास्त महत्त्व होतं. वेगाने चेंडू हाताळण्याचा प्रयत्न केला होता पण टप्पा आपण पाहू शकता थोडासा चुकीचा. पुन्हा एकदा वेगाने चेंडू हातामध्ये नाही येत आहे. आता येता येता झालाय उशीर. सिंगल कंप्लीट. 3 चेंडू 8 धावा. पुन्हा एकदा फुलटॉस चेंडू होता. आता चेंडूला पाठवले अंपायरचा 2चा इशारा येतोय. 10 धावा. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. 1-0-10. इथून जर का तुम्हाला 34चा पाठला करायचा तर तुमची मैदानाच्या आतमध्ये खेळताना रीतीसोबत तुमची रणनीती काय आहे हे सुद्धा इम्पॉर्टंट असणार आहे. कारण की 34चा पाठला 24 चेंडूमध्ये करताना तुमची फलंदाजी करताना पहिल्या ओव्हरमध्ये स्टार्ट काय आहे, दुसऱ्या ओव्हरला ती स्टार्ट कायम ठेवली जाते का हेही पाहावं लागेल. वाईट येतोय. एक एक्स्ट्रा रन धावफलकामध्ये ऍड होताना. 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकर धावा 1-1 11 धावा. ऑफ साईडला चेंडू हातामध्ये. आता इथून धावचीत कोण असेल. मयुरेशनी स्ट्राईकवर जाण्याचा निर्णय घेतला होता. ऑफिशियल अंपायरचं बोट अवेत. मयुरेशला मैदान सोडावं लागते. धावचीतच्या रूपात गडी बाद. थँक्यू. 5 चेंडू 11 धावा. बॅटची आतली एज लागली होती. यष्टीरक्षक तिकडं सज्ज होतं. निर्धाव चेंडूची सांगतात. दुसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकार धावा 1-1 11. येणारे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज असणार आहे. बघा येणाऱ्या 6 चेंडूमध्ये जर का मोठे फटके नाही आले तर चिंता वाढणार आहे. कारण की तिसरं षटक मॅच कोणत्या दिशेने जाते हे दर्शवणारं बॉक्स क्रिकेटमध्ये तिसरं षटक असते. आता जर का या तिसऱ्या षटकामध्ये तुमच्याला मोठे फटके खेळता नाही आले तर मग तो शेवटच्या षटकामध्ये असलेला दबाव, त्या दबावामध्ये जर का विकेट आला मग तो दबाव अजून इन्क्रीज होतो. या मॅचला आपण मग आपल्यापासून लांब नेण्याचं कार्य. याच गोष्टीची चर्चा. इथून चेंडूला लेफ्ट करायचं होतं का झेल टिपायचा होता. एक चांगला कॅच. स्वतः संघ मालक होते. अजून एक गडी बाद. हलक्या हाताने ऑन साईडला चेंडूला घेऊन काढले. स्टँडवरती चेंडू नाही मारणार आहेत. 2.2 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलकार धावा मात्र आपण पाहू शकतात 12 आहेत.
चिंतेची बाब अजूनही मोठा फटका. ज्या मोठ्या फटक्याची चर्चा केली होती तो मोठा फटका नाही येणार आहे. आपण पाहू शकता शरीराचा वेध घेऊन चेंडूला अडवलं गेलं. एकाकडून चेंडू दुसऱ्याकडे गेला. डॉट आलाय तो सिंगल नाही आले. दबाव वाढणार आहे. 7 नवीन फलंदाज बॅकफुटवर येऊन टॅपच्या सहाय्याने चेंडू हातामध्ये स्टँड वरती नेम मारण्याचा प्रयत्न. सिंगल रन चोरण्याचं कार्य आता या स्टँड वरती लावण्याचा प्रयत्न. आता किती लांब राहिल्यात राम खालीद बाई यांचं बोट हवेत. धावचीच्या रूपात गडी बाद. नवीन फलंदाज रुद्राक्ष पाटील मैदानाच्या आतमध्ये येताना 4 चेंडूंचा आतापर्यंत खेळ झालाय. धावफलक धावा पाहतोय आपण 12. येणाऱ्या 8 मध्ये 22. मग इथून जर का आपण खऱ्या अर्थाने कौतुक केलं तर गोलंदाजाचं करावं लागेल ना, ज्यांनी फक्त आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 3 धावा दिल्यात. शेवटचा आणि अंतिम चेंडू असणार आहे. येणारे 7 चेंडू 20 धावा. या चेंडूवरती जर का चौकार आला तर मॅच मध्ये पडण्याची क्षमता असेल. आता चेंडू हातामध्ये या स्टँड वरती लावला जातोय धावचीच्या रूपात. शेवटच्या चेंडूवरती गडी बाद. यानंतर होणारी मॅच एका बाजूला रॉयल स्वान्स विरुद्ध व्ही लेजंड. दोन्ही कर्णधार विनंती असेल आपल्या संघ मालकासोबत खेळपट्टीच्या दिशेने येण्याची तयारी करायची आहे. रॉयल स्वान्स विरुद्ध व्ही लेजंड. शेवटचं षटक. 6 चेंडू आणि 20 धाव्यांची गरज. आता 6-20 मध्ये जर का विचार केला तर 5 मोठे फटके. आता 5-19 आहे. या 5-19 मध्ये 5 मोठे फटके खेळावे लागतील. त्यासाठी आता 5च्या आधी या चेंडूवरती मोठा फटका येईल का, सर्वात इम्पॉर्टंट गोष्ट. फुलटॉस वरती सुरेख झेल टिपला जातोय. चेंडू जर का सोडला तरी असता तर मर्यादित रेषेच्या बाहेर गेला असता, पण दाखवून देताना स्वतः कर्णधार आहेत माझ्या आतमध्ये असलेली क्षमता. बॉक्स क्रिकेटचा खेळ चालू. चेंडूला लेफ्ट नाही करायचे. कशा प्रकारे आपण क्षेत्ररक्षणाचा नजारा आपण पाहू शकता. आता एक दबाव सुद्धा होता. एक जमेची खंतीची बाब राहिली. 10 स्टार संघ अलाउड होताना विजेता संघाचे खूप खूप अभिनंदन. टीम रॉयल व्यासपीठावरती एक विशेष सन्माननीय योगा वर्तक मॅडम यांचा आपण इकडे यथोचित सन्मान करणार. अभिजित साहेब यांच्या शुभ हस्ते तो आपण इकडे सन्मान करणार.